ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णा आणि कल्पना सायलीचा स्वीकार करतात। पूर्णा बोलायला लागते की प्रतिमा माझी मुलगी असल्यामुळे मी तिची मुलगी तन्वी हिचाच मी आदर करत राहिली आणि पूर्णा बोलत की मी खोट्या दगडाला पूजत खऱ्या हिऱ्याला गमवत होती। मी स्वप्नातही विचार करत नव्हते की तन्वी असं वागेल। पूर्णाईला आठवत असतं की मी कसा सायलीचा रागराग करत होती, तेव्हा ती इमोशनल होते आणि सायलीची माफी मागायला लागते। सायली या सगळ्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवते आणि बोलते की पूर्णाई तुमचा काहीच दोष नाही। सायली बोलते की मुळातच तुम्ही माझी माफी मागावी असा मी कधीच विचार केला नाही। या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्यात आणि तुम्ही मला या पुढे सगळ्या गोष्टीत वरळलात म्हणजे माझ्या भल्यासाठीच होतं। आणि पूर्णाईने सायलीचा स्वीकार केलेला असतो आणि पूर्णाई सांगायला लागते की काही पण कर आणि तू हे घर एकत्र ठेव। आणि पूर्णाई सांगायला लागते की ज्याप्रमाणे कल्पनाने हे घर चालवलंय तसंच तुला हे घर चालवायचं। पूर्णाई सांगायला लागते की अश्विन हा भोळा आहे, पण तो तन्वीच्या खोट्या कपटी कारस्थानाला भोळलेला आहे आणि त्याचा गैरसमज तू दूर कर आणि माझ्या दोन्ही नातवाला तू पुन्हा एकदा एकत्र आण आणि घरामध्ये पुन्हा एकदा पहिल्यासारखं प्रेम निर्माण कर।